नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण साबुदाणा याविषयी बघणार आहोत. तसं पाहिलं तर साबुदाणा हा भारतीय नाही. अंदाजे 80 वर्षांपूर्वी भारतात आला आणि तो कधी उपवासात समाविष्ट झाला याबद्दल देखील सांगता येणार नाही. आपण उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर, पापड, वडे इत्यादी रूपांमध्ये बनवत असतो. कित्येक लोक साबुदाण्याला तव्यावर परतून त्याचं पीठ करून त्याचे थालीपीठ करतात आणि ते उपवासामध्ये सेवन करतात. साबुदाण्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते, म्हणून ते रक्तवाढीचे काम करते. ऊर्जा देण्याचं देखील काम करते. अनेक पौष्टिक घटक आपल्याला त्याच्यापासून मिळत असतात. मांसपेशी बळकट करण्याचं काम साबुदाणा करत असतो. त्यात प्रोटीन खूप प्रमाणात असतात. तसेच अनेक विटॅमिन्स आणि कॅल्शियम देखील असतात. त्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. अशा या साबुदाण्याच्या फायद्यांविषयी मी आता बोललोच, परंतु याच्या फायद्यांपेक्षा तोटाच अधिक असतो. कारण हे पचायला जड असतात. सेवन केल्यानंतर पोट फुगतं, पोटात जडपणा वाढतो. तसं पाहिलं तर उपवासामध्ये पचायला हलके अन्न सेवन करणं गरजेचं असतं. उपवास याचा अर्थ असा आहे की आपण लघु अन्न म्हणजे पचायला हलकं असं आहार सेवन केला पाहिजे. पोटाला थोडी विश्रांती द्यायला पाहिजे. परंतु नेमकं आपण एक म्हण जी आहे त्याप्रमाणेच करत असतो, एकादशी आणि दुप्पट खाशी. म्हणजे याच पद्धतीने कोणत्याही उपवासाला आपण अधिक प्रमाणात आहार सेवन करत असतो आणि त्यातल्या त्यात साबुदाणा हा पचायला तर जडच आहे. म्हणजे उपवासामध्ये याचा समावेश का केला असेल हे देखील समजायला मार्ग नाही. असो, साबुदाणा हा प्रामुख्याने मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी वर्ज्य करावा. तसेच संधिवात आणि अन्य वाताचे गंभीर आजार असणाऱ्यांनी देखील वर्ज्य करावा. स्थूल व्यक्ती याने देखील साबुदाणा वर्ज्य करावा. ज्यांची पोटावर चरबी वाढलेली आहे, ज्यांना मूतखडा झालेला आहे, थायरॉईडचा त्रास आहे, लो बीपीचा त्रास आहे, हृदयरोग आहे, पोटाचे अनेक विकार आहेत, छातीत जळजळ होत आहे, पोटात जळजळ होत आहे, ॲसिडिटी, मलावरोध म्हणजे पोट साफ होत नाही, अशा व्यक्तींनी साबुदाणा सेवन करू नये. साबुदाणा खायचाच असला तर तो जास्तीत जास्त 50 ते 60 ग्रॅम खिचडी म्हणजेच अंदाजे 1 वाटी खिचडी, वाटी छोटीच असली पाहिजे. साबुदाणा वडा असेल तर 1, जास्तीत जास्त 2 या प्रमाणामध्येच तो आपण सेवन करावा. आणि पापड असेल तर मध्यम आकाराचा 1 पापड आपण सेवन केला पाहिजे. साबुदाणा रात्री वर्जस असावा. साबुदाण्याच्या खिचडीसोबत लिंबू असेल तर ते पचायला सोपं जातं. अशा पद्धतीने जर आपण साबुदाणा सेवन केला तरच त्याचे आरोग्यासाठीचे फायदे होऊ शकतात, अन्यथा याचे तोटेच अधिक आहेत. नमस्कार.